संत साधूनी बोलता सद्गुरु वाचुनी बदे ज्याचे वाणी अभक्त तो प्राणी पाहू नये देवाचा जो देवाचा जो देव तोची सद्गुरु राव त्या आठवण नाही सद्गुरु वाचुनी वदे ज्याची वाणी अभक्त तो प्राणी पाहू नये गणेशनाथ म्हणे गणेशनाथ म्हणे सद्गुरु तारका गणेशनाथ म्हणे सद्गुरु तारक उद्धरती लोक ज्याचे नामे सद्गुरु वाचोनी वदे ज्याची वाणी अभक्त तो प्राणी पाहू नये समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं जदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी देवा दीनानाथाची देवा दीनानाथाची देवा दीनानाथाची देवा
पीतांबराधरुण बिंबफलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं गुरुभक्ती वाचोनी तरला नाही कोणी गुरुभक्ती वाचोनी तरला नाही कोणी संत साधू मुनी बोलताती सद्गुरु वाचोनी वदे ज्याची वाणी अभक्त तो प्राणी पाहू नये. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान नामधारक सद्गुरु संत श्री गणेशनाथजी महाराजांच्या पवित्र अशा अभंग गाथेतील 4 चरणांचा गुरुचा महिमा सद्गुरूचं मोठेपण या अभंगाच्या माध्यमातून श्रीनाथ महाराज वर्णन करत आहेत. सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहात याची आपणा प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे. भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने महान भगवत भक्त भक्तराजश्री हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू श्री गणेशनाथ महाराजांच्या पवित्र अशा दरबारामध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतःकरणातून समापन्न होत असताना आजच्या या क्रमांकाच्या सेवेपर्यंत आपण पोहोचलेला आहात. ग्रामस्थांच्या वतीने उत्सव कमिटी, सप्ताह कमिटी, गावकरी मंडळी आपणा सर्वांच्या प्रेमाने, आपणा सर्वांच्या आदेशाने आदरणीय हरिभक्तीपरायण योगीराजी बाबा असतील यांच्या संपर्कातून, यांच्या आदेशाने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारी भाविक श्रद्धेय आपण सर्व गुणीजन, वारकरी, टाळकरी, मृदंगवादक, गायकवृंद, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळी, विशेषतः ही सगळी बालगोपाळ मंडळी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरुनाथांच्या समोर त्यांच्याच शब्दाच्या माध्यमातून त्यांच्या समोर काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न आपणा सर्वांच्या आशीर्वादाने करणार आहे. विडाला विडाला नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून गुरुचा महिमा प्रगट करतात. मानवी जीवनामध्ये तरणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वांचं जीवन तसं हळूहळू बुडायच लागले. महाराज बोलतात बुडसी तो कही निगसी ना. आम्ही सगळे बुडायच लागलो. बुडणं कदाचित आम्हाला वाटत नसेल, बुडणं कदाचित फक्त पाण्यातच आहे या भ्रमात राहू नका. जसं तुकोबराय अनेक वेळी माणसाला जागं करतात, आपण उठलं पाहिजे, जागं झालं पाहिजे, होईबा जागा, होईबा जागा. याचा अर्थ असा नाही की झोपलेलाच माणसाला उठवावं लागतं. डोळे बंद करूनच झोपणं या भ्रमात राहू नका. आजही बरीच माणसं डोळे उघडे ठेवून झोपलेतच. झोपणं म्हणजे काय? आपल्या कर्तव्याच्या प्रती जागं नसणं त्याला झोपणं म्हणा. आपला उद्धार कशात आहे याच्याबद्दल अज्ञ असणं याला झोपणं म्हणा. माझं कल्याण कशामध्ये आहे याचा आमच्याकडे अज्ञान असणं त्याला झोपणंच म्हणा. आजही आम्ही सगळी झोपलेली आहेत. डोळे जरी उघडे असतील तरी मात्र कर्तव्याच्या प्रती आम्ही सगळे झोपलेलेच आहेत. संतांनी आम्हाला उठवलं, संतांनी आम्हाला जाग केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. संत येतात आमच्यासाठी. साधूचा प्रत्येक शब्द हा आमच्यासाठी आहे. संतांचं बोलणं, संतांचं जगणं, संतांचं जन्मणं याहीपेक्षा मी पुढे बोलतो, साधूचं जाणं सुद्धा माणसाचं कल्याणच करणार आहे. साधू येतो तो आमच्यासाठीच, साधू जगतो तो सुद्धा आमच्यासाठीच, आणि वेळ प्रसंगी साधू जातो तो सुद्धा आमच्यासाठीच. साधूच्या येण्यालाही किंमत आहे आणि संतांच्या जाण्याला सुद्धा किंमत आहे. क्षमा मागून बोलतो, आमच्या येण्यालाही किंमत नाही आणि आमच्या जाण्याला सुद्धा किंमत नाही. मी तर असं म्हणेल,
आमचा जन्म झाल्यानंतर जेवढा माणसांना आनंद होईल त्यापेक्षा आम्ही मेल्यावर जास्त होते बरं आनंद. आमच्या जन्माचं लोकांना घेणं देणं नाही. आमचं जगणं जर परोपकारी नसेल, आमचं जगणं जर समाजाच्या हिताचं नसेल, तर ते जगणं तरी कोणत्या कामाचं. आणि अशाही युगामध्ये, या स्वार्थी जगतामध्ये, जिथं स्वतःचाच विचार केला पाहिजे, या जगामध्ये संतांनी जगाचा विचार करावा, हे मोठेपण काय विशेष आहे. आणि मग सकल संतांमध्ये एक संत आहे सद्गुरू नाथ बाबा. नाथांचंही जीवन समाजासाठीच आहे. नाथांचंही जीवन त्यांनी समाजासाठीच खर्च केलेलं आहे. एका शब्दाच्या माध्यमातून आपला शब्द समाजापर्यंत कसा पोहोचेल आणि त्या शब्दाच्या माध्यमातून समाजाचं हित कसं होईल याचा विचार ज्यांनी केला ते संत म्हणजे सद्गुरू नाथ बाबा आहेत. विडाला संतांची कृपा माणसावर होते यात नवल नाही. साधू माणसावर कृपा करतात, फार मोठी गोष्ट नाही. माणसावर कृपा केली म्हणजे संतच नाहीत. ज्यांनी झाडावर कृपा करावी ते संत आहेत. ज्यांनी दगडावर कृपा करावी ते संत आहेत. ज्यांनी जनावरावर, प्राण्यावर, पक्षावर कृपा करावी त्यांना महात्मा म्हणा, हे मोठं नवल आहे. ज्ञानोबांनी रेड्यावर कृपा केलीच की. होता तुमची कृपा पशु बोले वेद. ज्ञानोबराय त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात, रेडा बोलायला लागला. रेडा बोलतो यात नवल नाही. रेडा वेद बोलायला लागला, वेद बोलतो. आणि पुढे ऐका, रेडा केवळ वेद बोलत नाही, सर्वात अवघड असणारा ऋग्वेद बोलतो, हे महत्वाचं आहे. विडाला रेड्याने ऋग्वेद बोलावा ही आज्ञा माझ्या ज्ञानोबरांनी केल्याबरोबर रेडा बोलायला लागला. ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवावा आणि रेडा बोलावा. ज्ञानोबरांची कृपा आहे. संतांनी भिंतीवर कृपा केली. आपण नाथांचं ऐकलंय, नाथ बाबांनी झाडावर कृपा करावी, झाडाला जीव घालावा, ही त्यांची कृपाच आहे. संतांच्या महिमाबद्दल बोलत असताना संतांचे दोन महिमे आम्हाला अगत्याने पुढे आणावे लागतील. एक आहे साधूचा तो स्वरूप महिमा, आणि दुसरा संतांचा आहे तो सामर्थ्य शक्ती महिमा. संतांचा एक महिमा शक्ती आहे, शक्ती महिमा संतांनी समाजावर दाखवला. आणि दोन स्वरूप महिमा हा संतांनी जगापुढे ठेवला. पण ऐका, साधूंनी शक्ती महिम्याला फार मोठेपण दिलं नाही. शक्ती महिमा म्हणजे कोणता? तुकोबरायांनी एका नंदीला उठवावं दगडाच्या आणि त्याची धार काढावी, हा त्यांचा शक्ती महिमा आहे. नाथ बाबांनी झाडाला नैवेद्य दाखवावा, हा त्यांचा शक्ती महिमा आहे. नामदेवरायांनी जगाच्या बापाला पंढरीनाथाला जीव घालावा, हा त्यांचा शक्ती महिमा. ज्ञानोबराय भिंत चालवतात, हा त्यांचा शक्ती महिमा. पण ऐका, याला त्यांनी फार महत्व दिलं नाही, दिलंच नाही. रेडा बोलविला किती वेळा? एकदाच. पुन्हा बोलवला का? नाही. ते जर मला जमलं असतं, हे रेडा जर बोलवायला जमलं असतं तर तो रेडा मी गावागावात घेऊन फिरलो असतो, काय अडचण आहे. थोडं बोल लावलं असतं, पोतं भरून पैसे गोळा केले असते, काय अडचण आहे. पुन्हा नाही. भिंत चालवली किती वेळा? एकच वेळा. तोही तसा प्रसंग आला म्हणून. हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा.
चांगदेवाला अभिमान झाला, माझ्यासारखा पट्ट्या वाघावर बसून आला, वाघावर. चांगदेवाला कमी समजू नका. 1400 वर्षाचे योगी आहेत चांगदेव बाबा, सामान्य नाही आहेत, खूप मोठे चांगदेव बाबा. पण कमाल आहे, 1400 वर्षाच्या चांगदेव बाबाला 6 वर्षाच्या मुक्तीने गार करावं. किती मुक्ता मोठी असेल. वा वा, मुक्ताबाईचा महिमा काही विशेष आहे. वाघावर बसायचा तो, वाघावर. वाघ म्हणलं की अंगाला काटा येते. वाघ वाघ ते 7च्या नंतरचे वाघ नाही बरं, ते वाघ वेगळे, ते वाघ नाही. वाघ म्हणला की काटा. आणि त्या वाघावर चांगदेवाने बसावं आणि हातात सर्पाचा असूड करावा, ते चांगदेव बाबा आहेत. आणि मग आपण कोणाकडे चाललोय? त्या माऊलीकडे. काय त्यांच्याकडे? काहीच नाही, काहीच नाही. हा अभिमान जेव्हा त्यांच्या अंतःकरणात आला त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, दादा हरली सांग्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांनी भिंत चालवली. जेव्हा मुक्ता बोलते, दादा कमी करा, अरे हा चांगा वाघावर बसून आलाय, आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे. भोंग्याची आवाज कमी करा आणि इथं साऊंड आवाज द्या. आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे आणि आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. पण चालत जायचं का? कमीपणा आहे आपला. दादा म्हणला, मुक्ते काळजी करू नको, तो वाघावर आलाय, आपण ज्याच्यावर बसलो त्याच्यावरच जाऊ. कशावर? भिंतीवर. भिंतीला आज्ञा दिली, भिंत चालायला लागली. हा त्यांचा शक्ती महिमा. पण पुन्हा नाही, एकदाच. ज्या ज्ञानोबरांनी रेड्याला बोलवावं, ज्या ज्ञानोबरांनी भिंत चालवावी, ज्या ज्ञानोबरांनी जगापुढे अगदी 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ ठेवावा, ते वैभव कमी नाहीये. 16व्या वर्षातली क्रांती आहे माझ्या ज्ञानोबराची. आजही त्या एका ओवीवर PhD केली जाते, तरी सुद्धा एका ओवीचा अर्थ जगापुढे ठेवता येत नाही. ते माझे ज्ञानोबर आहेत. परदेशामध्ये ज्ञानोबरांचं नाव घेत असताना द ग्रेट फिलॉसॉफर म्हणून घेतलं जातं. जगातील सर्वात मोठा तत्ववेत्ता म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं, त्या व्यक्तीचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी जगापुढे ठेवली. कितव्या वर्षात? 16व्या. आणि माणसं म्हणते 16 वर्ष धोक्याचा क्रांती केली 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याच्या अगोदर शपथ घेतली आणि पहिल्यांदा पहिला किल्ला जिंकला. नाव माहिती आहे कोणाला? बस. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. ज्या वयामध्ये आम्हाला हे सर्व करता येतं, ते वय अत्यंत महत्वाचं, ते म्हणजे तरुण आहे. भगतसिंगाचं जीवन पुढे घ्या ना. जेव्हा भगतसिंगची आई सांगते, भगत ही पिशवी घे, हे पैसे घे, बाजारात जा, बाजार करायचा आहे. भगतसिंग विचारतात, आई कशासाठी बाजार, कोण येणार आहे? आईने सांगितलं, बाळा तुला पाहण्यासाठी पाहुणे येत आहेत, लग्न व्हायचे, तुझं लग्न करायचे. भगतसिंगच्या हातामध्ये पिशवी आहे, एका हातात पैसे. रस्त्याने चालायला लागले आणि चालता चालता मनामध्ये विचार केला, आज जर आपण बाजार आणला आणि जर पाहुणे घरी आले, जर पाहुण्यांनी आपल्याला पसंत केलं ना आपलं जर लग्न झालं, तर उद्यापासून मला माझ्या बायकोची सेवा करावी लागेल. अरे या भगतचा जन्म देशाची सेवा करण्यासाठी झालाय, बाईची सेवा नाही. म्हणून त्याग जीवन करावं आणि क्रांती करावी. आणि आजही भगतसिंगचं नाव आमच्या पुढे घेता यावं, त्याचं कारण जर काय असेल तर तरुणपणामध्ये केलेला त्याग आहे. विठाला विठ्ठल. अगदी त्या वयामध्ये ज्ञानोबरांनी क्रांती केली. आणि ऐका, एवढं मोठं ज्ञान ज्या ज्ञानोबऱ्याकडे, ज्ञानोबऱ्याबद्दल बोलत असताना शब्द वापरले, माऊली म्हणजे कोणी सामान्य नाहीयेत, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात परब्रह्म जगाच्या बापाचे अवतार आहेत माझे ज्ञानोबर आहे. पण गंमत आहे काय,
ते ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहायला बसले आणि लिहायला बसल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मुखातला शब्द आहे, एरवी तरी मी मूर्ख. ज्ञानोबराय बोलतात मी मूर्ख आहे म्हणे. अत्यंत ज्ञानी माणूस स्वतःला मूर्ख म्हणून घेतोय, हे न पटण्यासारखं आहे. थोडं गंमत सांगू, ज्ञानोबराय स्वतःला मूर्ख म्हणतात. हल्ली मूर्ख सुद्धा म्हणत नाही मी मूर्ख आहे म्हणून, ते सुद्धा म्हणत नाही. त्याला वाटतं मी शहाणाच आहे. एक वाक्य बोलतो, मी मूर्ख आहे असं वाटण्यासाठी माणसाला खूप काही शहाणपण यावं लागतं, किंवा मला काहीच येत नाही हे मांडण्यासाठी माणसाला खूप काही यावं लागतं, तर त्याला ते मान्य होतं. ज्ञानोबराय बोलतात मी सामान्य आहे. पण आता हे सगळं कळायला लागलं ते कोणामुळं? फक्त माझ्या गुरुमुळं. तरी संत कृपा, संतांच्या कृपेमुळं, माझ्या निवृत्ती दादाच्या कृपेमुळं आज हे मला सगळं येऊ लागलंय. म्हणजे स्वतःच श्री ज्ञानोबरांनी सगळं आपल्या गुरुला दिलं, एवढे ज्ञानोबराय मोठे. विठाला विठाला. जगाला तारण्याची ताकद ज्या ज्ञानोबरायात आहे, जगाचा संसार सुखाचा करावा हे सामर्थ्य ज्या माऊलींच्या अंगात आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक, ही सामर्थ्य ज्ञानोबरायांच्यात आहे. जगाला तारून न्यायचं ही शक्ती ज्ञानोबरायांच्यात असताना सुद्धा ज्ञानोबराय बोलतात मी मात्र माझ्या गुरु कृपेमुळं तरलो. ज्ञानोबरायांची भाषा, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो.
महान आहेत. जगाला तारण्याची शक्ती ज्या ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात आहे, ज्या ज्ञानोबरायांच्या सामर्थ्यात आहे, ते ज्ञानोबराय बोलतात मी मात्र माझ्या गुरु कृपेमुळं तरलो. म्हणजे गुरु किती मोठा आहे मला सांगा. मनुष्य जीवनामध्ये माणसाला तारण्याचं काम केवळ गुरुच करतो. गुरु शब्दाचा अर्थच मोठा आहे. गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. गुरु व्यापक आहे. गुरु कोणाला म्हणावं? विद्वान लोकांनी त्याच्या खूप छान छान व्याख्या केल्या, चर्चा केल्या. गुरु कोण आहे? अंधकारातून ज्ञानाकडे किंवा प्रकाशाकडे जो घेऊन जातो त्याला गुरु म्हणा. अंधकारातून प्रकाशाकडे जो नेतो तो गुरु. मग प्रश्न पडतो कोणता अंधकार आणि कोणता प्रकाश? त्याला पुन्हा उत्तर आहे अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जो आमचा प्रवास वाटचाल आमची करून नेतो त्याचं नाव आहे गुरु. तो सद्गुरु आहे. गुरुच्या कृपेने माणसं तरली. गुरु आणि शिष्य हा शब्द पुढे आला की आमच्या पुढे एक मोठं नाव येतं बघा. कोणाचं? एकलव्याचं. एकलव्यांनी काय केलं? द्रोणाचार्याला गुरु केलं. खरं त्यांची कृपा त्यांच्यावर होत नव्हती द्रोणाचार्याची, पण मातीचा पुतळा तयार केला आणि एका मातीच्या गुरुकडून ज्ञान घेतलं. श्रद्धा किती मोठी आहे. मातीच्या गुरुवर श्रद्धा ठेवली आणि इतकी धनुर्विद्यात बलवान झाले की कर्णाला अर्जुनाला मागं पडावं एवढं सामर्थ्य एकलव्याच्या अंतःकरणात, सामर्थ्य देहामध्ये. देवाला कळालं एकलव्य कोणाला ऐकत नाही. म्हणजे एवढं मोठं सामर्थ्य देवाला हरवण्याची ताकद ज्या एकलव्यात आली ते कोणामुळं आली? गुरुमुळं. तेही मातीचा गुरु केला. मातीचा गुरु करून शिकले. म्हणजे मातीचा गुरु करणारा एकलव्य कुठं आणि गुरुची माती करणारे आपण कुठं? विचारलं. आम्ही काय मातीचा गुरु केला नाही, आम्ही गुरुचीच माती केली, त्यालाच मागं टाकला. हे जुनी लोक सांगायचे बघा. एक शिष्य गुरुजीकडे राहायचा. मग गुरुजी म्हणले बाळा इकडे र, हे 10 रुपये घेऊन पेढे घेऊन ये. ते दुकानात गेलं. आजचे शिष्य बघा, ते दुकानात गेलं आणि मग दुकानात गेल्यावर त्याने 10 रुपयाचे पेढे घेतले. पेढे आले 4. त्याला माहिती आहे गुरुजीकडे गेलं की गुरुजी आपल्याला एक पेढा देते म्हणजे देते. मग तिथं जाऊन पेढा खाण्यापेक्षा चलत चलतच हाणावं म्हणलं त्यानं आणि एक पेढा खाल्ला. राहिले किती? 3 पेढे. पुन्हा निघालं वाटत. त्यानं पेढा आवडलाच त्याला. आता महाराज ही जीभ आहे, जीभ. हो, चटका लागला हिला की माणसं नाद करते पण पूर्ण करते. वा वा, जीवीचं काय खरंय हो. एकदा का चटक लागली की लागली. वा वा, जीभ आहे ती बेकार आहे. एकदा का तोंडाला बाटली लावली तर संपेपर्यंत काढत नाहीत पाण्याची. पाण्याची म्हणालोय मी. उन्हाळ्यात जर तहान लागली तर पाण्याची बाटली, जर लागली तर तोंडाची काढत नाहीत माणसं. त्याला पेढा आवडला आणि त्याने विचार केला जर समजा आपण गुरुजीला म्हटलं गुरुजी मला पेढा आवडला अजून एक द्या, तर गुरुजी देणार नाही का? देईल ना. मग तिथं जाऊन मागण्यापेक्षा इथंच हाणावं. दुसरा पेढा खाल्ला. 2 पेढे खाल्ले. 2च पेढे घेऊन गुरुजीच्या पुढे गेलं. गुरुजी हे घ्या पेढे. गुरुजीने पेढे हातात घेतले. गुरुजीने पेढ्याकडे पाहिलं. 2च पेढे. गुरुजीला माहिती आहे पेढे 4 येतात, 2च आहेत. 10 रुपयाचे 4 पेढे. 2 कसं काय? बाळा इकडे 4 पेढे असतात, 2 कसे काय? तो म्हणला गुरुजी नेहमीप्रमाणे तुम्ही मला एक पेढा दिला असता की नाही? दिला असता. मी खाल्ला. मग 3 पाहिजेत ना? तो म्हणला गुरुजी आता समजा मला जर पेढा आवडला आणि मी जर तुम्हाला मागितला असता तुम्ही नाही म्हटलं असतात का? दिलो असतो म्हणे. मग तो बी खाल्ला. राग आला गुरुजीला. बाळ्या तुला लाज वाटली पाहिजे, तू 2 पेढे खाल्लेच कसे? खाल्लेच कसे म्हणल्यावर त्यानं हातातून घेऊन खाऊन दाखवले. असे खाल्ले म्हणजे हो ते ती 2 बी गेले. हे आताचे शिष्य कुठं? गुरु शिष्य हे जोडी अत्यंत मोठी आहे. ज्ञानोबरांनी स्वतःला शिष्य म्हणावं, सद्गुरू निवृत्तीनाथांना आपला गुरु म्हणावं आणि त्यांच्या कृपेने माझं जीवन पूर्णत्वास गेलं ही भूमिका मांडावी. ते ज्ञानोबा आहे. हा गुरुचा प्रताप आहे. लक्ष्मण महाराज रामप्रभूच्या बरोबर राहायचे पण माझा भाऊ म्हणून नाही, हा माझा गुरु आहे म्हणून राहिले ते लक्ष्मणजी महाराज. गुरु हे श्रेष्ठ आहे. पुन्हा प्रश्न पडतो मग गुरु कोणता? विचारसागर या ग्रंथामध्ये गुरुची व्याख्या सांगितली बघा. तत्वज्ञानाने विचार मांडला गुरु कसा असावा. पहिलं उदाहरण आलं, गुरुचं लक्षण सांगितलं. पहिलं, गुरु क्षत्रिय असावा, गुरु ब्रह्मनिष्ठ असावा,
आणि गुरु कृपाळू असावा. विठाला विठाला एक लक्षण आहे, तो कृपाळू असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, तो क्षत्रिय असला पाहिजे. ते गुरु शिष्याचं कल्याण करतात. नाहीतर आताचे गुरु आताचा शिष्य तुकोबराय बोलतात, ते दोघेही नरकाचेच अधिकारी आहेत म्हणे. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाणं, तुकोबऱ्यांची भाषा आहे. दोघेही त्याच अधिकाराचे, पण ते सामर्थ्य त्या गुरुत आहे, जो गुरु आपल्या शिष्याला उद्धारून नेऊ शकतो. म्हणून गुरु कृपा ही सर्वश्रेष्ठ कृपा आहे. वा वा, किती गुरुचं महत्व आहे. जगाचा बाप सुद्धा गुरुशिवाय अपूर्ण होता. म्हणून भगवान कृष्ण कन्हैयाला सांदीपानी गुरुकडे जाऊन शिकावं लागलं. देवाला सुद्धा गुरुची गरज आहे. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांना गुरु करून घ्यावं लागलं. आम्ही करतो त्यात नवल नाही. गुरु आमच्यावर कृपा करतात म्हणजे करतात, त्यात काहीच शंका नाही, काहीच वाद नाही. एखाद्यावर कृपा, अहो गावबासारखा सामान्य व्यक्ती रामायणाचा दुसरा भाग लिहू लागला, नाथराय निघून गेले आणि दुसरा भाग गावबाने लिहिला. दोन्ही भाग जेव्हा समोर घेतले तेव्हा नाथांचा कोणता आणि गावबाचा कोणता ओळखता आलं नाही. एवढी एका गावावर एका नाथांनी कृपा केली. ती कृपा म्हणजे गुरुची कृपा आहे. म्हणून गुरु कृपा अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानोबराय बोलतात की गुरु विना अनुभव कैसा काळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु शिवाय मनुष्य जीवनामध्ये माणसाला अनुभव येत नाही. म्हणून गुरुची गरज आहे. मग गुरु केला पाहिजे, गुरु असलाच पाहिजे. मी तर असं म्हणेल, आमच्या अगदी बालवयापासून जी आई आम्हाला शिकवते, जी आई आमच्यावर कृपा करते, ती सुद्धा आमची गुरुच आहे. मुलाची पहिली गुरु जर कोण असेल तर त्या लेकराची आई ही त्या मुलाची पहिली गुरु आहे. म्हणून आईनं अगोदर लेकराला शिकवलं पाहिजे.
वा वा. आईचं पहिलं कर्तव्य आहे लेकराला माळ घालावी, मुलाला टाळ घेऊन उभं करावं. हे असं पाहिलं की कौतुक वाटलं पाहिजे. धन्य माता पिता दयाचे, ते आईनं शिकवलं पाहिजे. आई म्हणते लेकराला, ते पोरग म्हणते आई जाऊ का कीर्तनाला, बस टीव्ही बघत मी आलेच जाऊन म्हणते. घरात बसले. आई ही लेकराची पहिली गुरु आहे. आईनं मुलाला सांगितलं पाहिजे, बाळा उठल्या उठल्या हाताच्या पाया पडत जा. या तळ हातावर लक्ष्मीचा वास आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आम्ही दर्शन घेतलं पाहिजे. पृथ्वी मातेला नमस्कार केला पाहिजे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, हा सगळा विचार अगोदर आईनं लेकराला शिकवला पाहिजे. आई लेकराची पहिली गुरु आहे. दत्तात्रयांच्या जीवनाचा विचार करा. दत्तप्रभूंनी जीवनामध्ये मिळल त्याला गुरु करत गेले. ते एखाद्यापासून काही शिकलो की तो आपला गुरुच आहे. गुरुच आहे. कुणी आम्हाला मृदंग शिकवला, आपला गुरुच आहे. कुणी आम्हाला टाळ वाजवायला शिकवला, आपला गुरुच आहे. कोणी आम्हाला कीर्तन शिकवलं, आपला गुरुच आहे. कोणी आम्हाला समाजामध्ये चांगलं बोलायला शिकवलं, तो आपला गुरुच आहे. कोणी आम्हाला तंबाखू खायला शिकवली, तो सुद्धा गुरुच आहे. गुरु अत्यंत गरजेचा आहे. ज्ञानोबराय बोलतात, आमच्या जीवनामध्ये सर्वस्व स्थान आहे माझ्या गुरुला आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. काय गोड बोलतात ज्ञानोबराय. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आन कोणी. पुढं कोणीच नाही. कोण? इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना. गुरु पुढं इंद्र फिकाय, गुरु पुढं चंद्र फिका. इंद्र चंद्र देव आदी ब्रह्मा करोनी. आदी शब्दात इत्यादी घ्या, म्हणजे फक्त इंद्र आणि चंद्र ब्रह्मच नाही. आदी म्हणजे आपण बोलता बोलता एक वाक्य लिहिलं की मग शेवटी करतो की नाही, इत्यादी म्हणजे बाकी सगळेच. गुरुच्या मागच सगळे. गुरु एवढं जीवन मोठं कोणाचंच नाही. म्हणजे जीवनामध्ये गुरु असला पाहिजे. काय करतो गुरु? आमचा उद्धार करतो, आम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो. म्हणून केवळ ज्ञानोबराय बोलतात यात नवल नाही, केवळ तुकोबरा हे सांगतात यात नवल नाही, केवळ एकनाथ बाबा हे सांगतात यात नवल नाही. सद्गुरु गणेशनाथांनी सुद्धा हेच सांगितलं, गुरु किती जीवनामध्ये महत्वाचा आहे. गुरुची आम्हाला गरज आहे. आणि ऐका, मला असं वाटतं हे फक्त संतांनाच कळालं. कळण्याच्या भूमिकेमध्ये संतच अग्रेसर आहेत. मी अनेक वेळा 4-5 मुद्दे मांडत आलो. या समाजामध्ये सर्वच जर कोणाला कळत असेल तर ते फक्त संत आहेत, केवळ संत आहेत. काही माणसांना काहीच कळत नाही. आपल्याकडे 4 शब्द टाकता येतील आम्हाला. समाजामध्ये काही माणसं आज्ञ आहेत, समाजामध्ये काही माणसं अल्पज्ञ आहेत, समाजामध्ये काही माणसं तज्ज्ञ आहेत, तर समाजामध्ये मोजकीच माणसं सर्वज्ञ आहेत. बघा किती शब्द झाले? 4. अज्ञ, अल्पज्ञ, तज्ज्ञ आणि सर्वज्ञ. व्याख्या सांगून पुढे चलतो. अज्ञ कोणाला म्हणावं? कशातलंच काहीच ज्याला कळत नाही त्याला अज्ञ म्हणा. अज्ञ म्हणजे अज्ञानी, काहीच कळत नाही, तो कोण आहे? अज्ञ. थोडं गमतीनं बोलतो, आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याला अज्ञ म्हणा. काहीच कळत नाही, अज्ञ. दुसरा वर्ग आहे अल्पज्ञ. सगळ्यातलं थोडं थोडं कळतंय तो अल्प. अल्प म्हणजे थोडं, ज्ञ म्हणजे ज्ञान. सगळ्यातलं थोडं थोडं कळतं तो अल्पज्ञ. पक्वाजाचं थोडं कळतंय, पेटीचं थोडं कळतंय, गायनाचं थोडं कळतंय. जरा तुमचा स्वर लागलाच नाही बघा, मग तू म्हण हे आपल्याला येत नाही, थोडं कळतंय, थोडंच कळणार. जरा तुम्हाला पकवाज वाजवायची ना, मग तू वाजव, छे जमत नाही आपल्याला, ह्याला फक्त थोडंच कळतंय, त्याला अल्पज्ञ म्हणा. तिसरा वर्ग आहे तज्ज्ञ. श्रीकांत महाराज, एकाच विषयातलं पूर्ण ज्याला कळतं त्याला तज्ज्ञ म्हणा. आपल्याकडे रस्त्यावर बोर्ड असतो बघा लावलेला, हाडाचे तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, कानना घशाचे तज्ज्ञ, बाळाचे तज्ज्ञ. हे तज्ज्ञ एकातलंच कळतं. ज्याला लेकराचं कळतं त्याला म्हाताऱ्याचं कळलंच सांगता येत नाही. ज्याला डोक्याचं कळतंय त्याला गुडघ्याचं कळलंच सांगता येत नाही. भले गुडघ्यात का मेंदू असना पण कळत नाही. एकातलंच पूर्ण ज्याला कळतं तो तज्ज्ञ आहे. आणि ऐका ना, सगळ्यातलं सगळं ज्यांना कळतं की नाही ते सर्वज्ञ आहेत.
आणि या जगामध्ये सर्वच एका व्यक्तीला कळतं, त्या व्यक्तीत नावे संत. विडाला विडा. माणसांना सर्व कळत नाही, सर्व कधी माणसाला कळालं नाही. तुम्ही बघा, तुम्ही एका विषयात जो खूप पुढा आहे तो दुसऱ्या विषयात मागच आहे. सगळं कळत नाही सगळ्याला. माणसं तर खूपच अज्ञानी आहेत, खूपच अज्ञानी. किती अज्ञानी? मी तर म्हणतो माणसापेक्षा थोडं त्या पक्ष्यांना प्राण्यांना कळतंय, तेवढं माणसांना बी कळत नाही. नाही कळत. ते जुनी लोक सांगायची बघा, एका मांजरानं घरात पार वैताग दिला, लई वैताग दिला. सारखं मध्ये दुधातच तोंड घाल, कुठं काहीतरी सांड, कुठं तर उड्या मार. त्या माणसाला वैताग आला. तर बराच वेळा ते मांजर नेऊन सोडलं. पण ते काय म्हातारी माणसं मांजर एवढे शार्प असतात बघा, त्यांना कुठे बी सोडा ते घर गाठतात, म्हणजे गाठतात. ते घर विसरत नाही. मांजराला कुठे बी सोडा तुम्ही, ते घरी येतेच. बराच वेळा त्यानं मांजर नेऊन सोडलं, पण मांजर काय घर सोडीना. ह्यानं म्हणला, ह्यानं लय वैताग दिला इकडे, आता एवढा लांब नेऊन सोडतो म्हणला, ह्याला घर सापडलंच नाही पाहिजे. त्या माणसानं ते मांजर पोत्यात भरलं, त्याला दिसूच नाही अशी व्यवस्था केली, आणि गाडीत मांजर टाकलं. जवळजवळ 10-20 किलोमीटर लांब जंगलात नेऊन मांजर सोडलं. असं पोत्याचं तोंड सोडलं, मांजर मोकळं दिलं सोडून. ह्याला बरं वाटलं. आणि हे जेव्हा परत निघालं तेव्हा हे घराचा रस्ता विसरलं. कोण विसरलं? मालक. रस्ता विसरलं आणि पुन्हा मांजराच्या महाग महाग आलं तेव्हा घर सापडलं. काय कळतंय आम्हाला? मला सांगा ना. आम्हाला कधी काही कळालंच नाही. कळालं ते केवळ संतांना. संत महात्म्यांना जेवढं कळतं, प्रपंचही संतांना चांगला कळाला आणि परमार्थ सुद्धा संतांना चांगला कळाला. विषय वाढेल आपला. हे सर्व संतांना कळतं म्हणून संत सर्वज्ञ आहेत. आणि अशा सर्वज्ञ असणाऱ्या श्री संत सद्गुरू गणेशनाथ बाबांनी गुरुचा महिमा जगापुढे ठेवला. गणेशनाथ बाबा बोलतात, जर जीवनामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल, मित्र म्हणतो तरुण अत्यंत गरजेचं आहे. मग काही चांगले माणसं आहेत. प्रश्न पडला, तरायचे म्हणजे कुठून? केवळ पाण्यातून तरणं नसतं. हा संसार रूपी समुद्रच आहे, हा सागरच आहे. इथून बाहेर पडणं म्हणजे तरण आहे. आणि इथून जर बाहेर पडायचं असेल तर पर्याय एकच आहे. तो कोणता पर्याय? नाथ बाबा अभंगाच्या
Ah
तरला नाही कोणी, गुरुभक्ती विन तरला नाही कोणी, संत साधू मुनी बोलताती. गणेशनाथ महाराज अभंगाच्या माध्यमातून जे सामर्थ्य गुरुमध्ये आहे ते इतर कोणामध्ये नाही, ही भूमिका जी ज्ञानोबरांनी मांडली. हीच भूमिका जगद्गुरु श्री तुकोबरा सुद्धा मांडतात की माझ्या जीवनामध्ये माझ्यावर खरी कृपा केली ती माझ्या गुरुनेच. अभंग आम्हाला पाठ आहे, सत्य गुरु राये कृपा मज केली, नंतर खंत व्यक्त केली, परी नाही घडली सेवा काय. सापड म्हणजे कुठं कृपा केली, कशी कृपा केली, सापडविले वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला कर भोजना, हे सगळं पुन्हा नंतरच आहे. पण जी कृपा केली ती माझ्या गुरुनेच केली हे तुकोबरा सुद्धा मान्य करतात. एक, गुरुने कृपा केली हे ज्ञानोबरा सुद्धा मान्य करतात. दोन, गुरुनीच माझं कल्याण केलं, तेच माझे गुरु आहेत हे संत शिरोमणी नामदेव बाबांनी सुद्धा मान्य केलं. प्रसंग खूप मोठा आहे. जेव्हा नामदेवरायाला केवळ देवळातच देव दिसायला लागला, तसे नामदेवराय खूप महान आहेत. नामदेवरायाबद्दल बोलत असताना दोन शब्द त्यांच्या अगोदर लावावेच लागतात. एक संत शिरोमणी आणि भगवंताचे अत्यंत लढीवाळ भक्त प्रेम मूर्ती, हे शब्द लावावेच लागतात. देवाचे अत्यंत जवळचे भक्त म्हणजे नामदेवराय, जे देवाला बोलायचे. अगदीच बालवयात नामदेवरायांनी देवाला जीव घातलंच की, नैवेद्य हातीचा मूर्तीचे जीव घातला. देवाला नामदेवरांनी आग्रह करावा, ती कथा मोठी आहे. आई जेव्हा सांगते नामाला, नामा वडील बाहेर गेलेत, हा नैवेद्य घे, देवाला दाखवून आण, देवाला जीव घालून आण. नामदेवराला माहित नाही, नामाला वाटलं रोज देव जेवत असतो, आजही जेवला पाहिजे म्हणून देवा पुढे आले, देवा जेवण करा. देव जेवत नाही, जेवत नाही. नामाला वाईट वाटलं, रोज देव जेवतोय, आज जेवत नाही, असा जर नैवेद्य परत गेला तर आई रागवेल मला. देवा काय अपराध आहे का माझा, आई रागवेल मला, जेव ना. देव नाही जेवत. आणि मग नामाला राग आला, देवा जर तू जेवण केलं नाही तर हा नामा तुझ्या पायावर डोकं फोडून घेतो, ही आपली प्रतिज्ञाच आहे म्हणे. वा, ही प्रतिज्ञा एका साधूची आहे. जी प्रतिज्ञा साधू मोडत नाही, पण जगाच्या बापाला ती पूर्ण करावी लागते. संतांनी प्रतिज्ञा केली की ती पूर्णच होते. आमच्या प्रतिज्ञा इथं लावू नका, नाही नाही. घरी जर बायको संग भांडणं झालं, इतक्या जोरात म्हणतंय तुझं तोंड बघत नसतो म्हणला, तोंड बघत नाही म्हणजे निघून जातंय. आणि भूक लागली की घरीच येतंय, कुठं मरतंय. या आमच्या प्रतिज्ञा सामान्य. नामदेवरांनी देवाला जीव घातलं. वर्णनही संतांनी खूप मोठं मोठं केलंय. दूध पिव मोरे गोविंद लाला, दूध पिव मोरे गोपाल लाला, हो देवाला नामदेवरांनी जीव घातला. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. भगवंताला नामदेवरांनी जीव घातलं. ज्या नामदेवरांची एवढी कृपा जगाच्या बापावर, बापाची जगाच्या एवढी नामदेवावर कृपा, पण त्या संत सभेमध्ये संत शिरोमणी सद्गुरू गोरोबा काकांनी नामदेवाला कच्च ठरविलं. का? अजून गुरु नाही. राग आला नामदेवाला, मी कच्चा, देवाशी रोज बोलतो, मी रडत गेले नामा, देवा मला कच्च म्हणतायत, नामा गुरु केला पाहिजे बाबा. अरे काय गरज आहे, तुला बोलतो ना मी, तुझ्याशी माझं रोज बोलणं आहे, काय गुरुची गरज आहे. गुरु करणार काय? गुरु हेच करेल ना की सामान्य माणसाला देवापर्यंत आणणारच आहे. हे गुरुचं काम. अरे मी अगोदरच आलोय तुझ्याजवळ. नामा हाच अहंकार आहे. तुला मी दिसतो कुठं? या रावळात, या मंदिरात. नामा दुसरा प्रश्न, जर मला बोलायचं असेल तुला कुठं यावं लागतं? देवा तुझ्याशी बोलण्यासाठी मला रावळात यावं लागतं. देव म्हणला इथंच कमी पडतोय. अरे मी फक्त मंदिरात नाहीये, जळी स्थळी काष्टी पाषाणी मी नाही अशी जागा नाही, पण सगळीकडे तुला मी दिसत नाही, फक्त मंदिरात मी दिसतो. सर्व ठिकाणी तुला मी दिसावं असं वाटत असेल तर नामा तुला गुरुची गरज आहे, म्हणून गुरुकडे जा. आणि मग पुढचा भाग मी मोकळा आहे. मग औंड्याला गेले, विसोबा खेचराकडे गेले, खेचरांना गुरु केलं, तो नंतरचा विषय.
पण जगाच्या बापाला बोलत असताना सुद्धा गुरुची गरज लागली. गुरु श्रेष्ठ आहे. नामदेवरायाला गुरु करावं लागलं. तुकोबराने गुरुचा महिमा प्रगट केला. ज्ञानोबरांनी गुरुचा महिमा प्रगट केला. या एकनाथ बाबाकडे या. नाथांनी गुरुचा महिमा प्रगटच केला की. एकनाथ बाबांनी चक्रधर स्वामींना गुरु केलं, पण हे करत असताना एकनाथांच्या मनामध्ये राहिलं नाही. त्यांनी ज्ञानोबरायाबद्दल आपली भूमिका मांडली. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरी पैल पारू, ज्ञानदेव ज्ञानदेव माझे. हे सगळं पुढे लावून घ्या. ज्ञानोबरायांना गुरु केलंच, गुरुचा महिमा प्रगट केला. जिथं एकनाथ बाबा कमी नाही पडले, जिथं तुकोबराय कमी नाही पडले, ज्या गुरुचा महिमा सांगत असताना नामदेवराय कमी नाही पडले, तिथं आमचे सद्गुरू गणेशनाथ महाराज कमी पडतील का? गणेशनाथांनी तेच सांगितलं, मी बोलत नाही म्हणे, हे संत साधू मुनी बोलतात. ते तरुण जायचं असेल तर गुरुच्या भक्तीशिवाय पर्यायच नाही. मला असं वाटतंय या सगळ्यापेक्षा नाथ बाबांनी, सद्गुरू गणेशनाथांनी एक पाय थोडं पुढं ठेवला. गणेशनाथ महाराज म्हणतात, केवळ गुरु करू नका, गुरु करून चालत नाही, तर गुरुची भक्ती करा तर उद्धार निश्चित आहे. गुरु भक्ती विन तरला नाही कोणी. इथं शब्द असा नाही, गुरु विन तरला नाही कोणी, असं नाही. गुरु भक्ती विन म्हणजे भक्ती करत असताना गुरुची भक्ती केली पाहिजे, हा विचार मांडला. मग आता भक्ती भक्ती म्हणजे काय, तो विचार स्वतंत्र आहे. भक्ती कशाला म्हणावं? भक्तीबद्दल बोलत असताना तुकोबाराने एक व्याख्या सांगितली बघा. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. नमन म्हणजे भक्ती, नमन म्हणजे नम्रता. नम्र झालं पाहिजे माणसानं, नम्र. त्याचं ताकद खूप मोठी आहे. नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले आनंद. संतांचा माणसांना आग्रह आहे, नम्र व्हा, नम्र व्हा, नम्र व्हा. माणसं नम्री होईलेत पण नम्र होईना. नम्र व्हा म्हणतात ते. याच्याबद्दल बोलत असताना तुकोबराने एक प्रमाण दिलं बघा, उदाहरण दिलं. तुकोबरा बोलतात, नदीला पूर आला, पूर. महापुरे झाडे जाती, महाराज बोलतात, तेथ लवाळे वाचते. असा जर नदीला पूर आला, मला वाटतं उजनीकरांना पूर सांगायची गरज नाही आता. जर नदीला पूर आला तर त्या पुरामध्ये हो अशी मोठी मोठी झाडं बघा, बाबळीची हो राहत नाहीत ती, पण त्याच पुरात अशी एक लवाळ नावाची वनस्पती असते. ती वाहून जात नाही. का वाहून जात नाही? ती एकच काम करते, पाणी आलं की वागते, पाणी गेलं की पुन्हा वाकायचं, उभं राहायचं. ते झाड असते बघा, त्याच्या झाड बाबळीचं, नाही येड्या बाबळीचं. ते म्हणते मी, आपण वाकत नसतो म्हणते, वाकणारच नाही, अजिबात नाही. पाणी म्हणतंय तू वाकूच नको, तू वाकू नको, तुझा कार्यक्रम कुठे ठेवायचा मी बरोबर ठेवतो. ते बरोबर होत आहे. नम्रता अत्यंत गरजेची आहे. नमन म्हणजे भक्ती, याला भक्ती म्हणा. दुसरा एक भक्तीचा विचार सांगितला. भक्ती म्हणजे काय? संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती. बस ही भक्ती भगवंताला आवडते, ती भक्ती आम्ही केली पाहिजे, पण ती भक्ती गुरुची केली पाहिजे, हे नाथांनी सांगितलं. आता भक्ती म्हणजे काय, अगदी एक 10-5 मिनिटात सांगतो. नाही, मिनिटच 5 आहेत आपल्याकडे, 3 मिनिटात सांगतो, ऐका. भक्ती कशाला म्हणावं? गुरुची भक्ती म्हणजे काय? जर माझं चुकत नसेल तर दुरुस्त करून द्या मला. एक गुरु आणि शिष्याची जोडी आहे. एकांचं नाव आहे मच्छिंद्रनाथ आणि शिष्याचं नाव आहे गोरक्षनाथ, बरोबर? आणि एका गावात त्यांचं वास्तव्य आहे. थांबले एके ठिकाणी आणि गोरक्षनाथांनी हातात जोडी घ्यावी, भिक्षा मागायला दारोदारी गावात जावं. भिक्षा देही भिक्षा, प्रत्येकानं भिक्षा वाढावी. एका घरामध्ये वड्या केल्या होत्या म्हणे, आणि मग त्या वड्या त्या माऊलीने गोरक्षांच्या त्या जोडीमध्ये टाकल्या. ते भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले. मच्छिंद्रनाथापुढं ते जेवण ठेवलं. मच्छिंद्रनाथ जेवू लागले आणि जेवता जेवता मच्छिंद्रनाथांना त्या वड्या आवडल्या आणि साहजिकच आपल्या शिष्याकडे त्यांनी एक इच्छा प्रगट केली, वड्या खरंच छान आहेत, अजून असत्या तर बरं झालं असतं. गोरक्षनाथ महाराज म्हणले, बाबा काळजी करू नका, आत्ता आणतो, मला घर माहीत आहे, कुठून आणल्यात मी लगेच घेऊन येतो. काही काही महत्वाची घरं माणसाला माहीतच पाहिजेत, ते गरजेचे आहेत, मी लगेच घेऊन येतो. गोरक्षनाथ महाराज निघाले. भिक्षामदेही, पुन्हा तीच महिला बाहेर आली. तिनं म्हटलं, बाबा वाढलंय तुला आत्ता? वाढलंय? नाही वाढलंय मला, पण माझी एक अडचण आहे. कोणती? तुम्ही ज्या वड्या दिल्या की नाही, त्या वड्या माझ्या गुरूंना आवडल्या. माझ्यासाठी नाही, माझ्या गुरुसाठी भीक मागायला लागलो, थोड्या वड्या द्या.
तिनं पाहिलं, त्यांचा भाव पाहिला तिने, पण तिने विचार केला हे खरंच गुरुची भक्ती आहे का, ह्यालाच पाहिजेत बघावे. खरं तुझ्या गुरुला आवडल्यात? हो ताई, माझ्या गुरुसाठीच पाहिजेत. एवढं प्रेम आहे गुरुवर, खूप प्रेम आहे. काय करशील? तुम्ही म्हणाल ते करेल. काय पाहिजे सांगा. आणि मग तिनं सहज म्हटली, जर तुझं गुरुवर प्रेम असेल तर डोळा काढून दे. ऐका, क्षणाचा विचार न करता आपल्या बुबुळामध्ये बोट घालावं, बुबुळ बाहेर काढावं आणि त्या माऊलीच्या पुढं हात ठेवावा. घ्या माय, पण वड्या द्या. लटलट कापायला लागली ती. धावत घरात गेली, वड्याचं टोपलं आणलं, त्या जुडीमध्ये टाकली. बाबा माफ कर मला, पण लवकर जा. ते असं डोळ्याला पट्टी बांधली, असा डोळा मागच्या हातात, आणि वड्या घेऊन गुरु पुढाले. नाथ घ्या. वड्या आणल्या. नाथांनी त्या वड्या घेतल्या आणि आपल्या शिष्याकडे बघितलं. बाळा, डोळ्याला काय झाले? काही नाही बाबा, तुम्ही जेवा. भक्ती कशाला म्हणावं? ऐका, गोरक्षनाथाने विचार केला, आपण जर आपल्या गुरुजींना सांगावं मी डोळा काढून दिला या वड्यासाठी, तर माझा गुरु वड्या खायचा नाही. आणि मग काय कामाचं डोळे काढून? सांगितलं नाही, त्याने थोडा कचरा गेलाय. तुम्ही जेवा, तुम्ही वड्या खा, पण ते सुद्धा गुरु आहेत. ज्याला न सांगता सर्व कळतं की नाही, तो गुरुच आहे. जगाच्या बापाला कळतं, बस न सांगता करी सर्व काम, त्याला सगळं कळतं. तो का म्हणे, ते कळो येते अंतर विश्व विश्वंभर परिहरचन लगे. त्याच्या अगोदर न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहरचन लगे. नाथ बाबा काही नाही, तुम्ही निवांत जेवा. मच्छिंद्रनाथांनी ओळखलं, खरं सांग काय झालंय. आणि मग जेव्हा हा सगळा प्रकार सांगितला, तेव्हा नाथांनी कृपा केली, डोळा पूर्ववत पुन्हा केला. हे नंतरच आहे, पण ऐका, भक्ती कशाला म्हणावं? गुरुसाठी स्वतःचा अवयव जरी काढून देण्याची तयारी ठेवता आली, तर त्याला म्हणा त्या गुरुची केलेली भक्ती. विठाला विठाला सद्गुरुनाथ महाराज बोलतात, अशी भक्ती जर गुरुची केली आणि अशी भक्ती जर करत नसाल, तर अशा गुरु भक्ती वाचुनी तरला नाही कोणी. अशा भक्तीशिवाय कोणीच तरला नाही, तरणार नाही, तरला नाही कोणी. हे मी बोलत नाही, कोण बोलतंय? संत, साधू, मुनी. इथं 3 शब्द आले बघा. हे 3ही शब्द समानार्थी आहेत, पण तरी एक वाक्य सांगून पुढे चलतो. संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं आणि मुनी कोणाला म्हणावं? संत त्यालाच म्हणा ज्यांचा कधी अंत होत नाही, त्यांना संत म्हणा. दुसरी एक व्याख्या सांगतो. संत म्हणजे काय? नेनती काय ही टानाटोना, नामस्मरणा वाचोनी हो तेची संत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, त्यांना संत म्हणा. साधू कोणाला म्हणावं? ज्यांनी 6 धुतले त्याला साधू म्हणा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे शिल्लकच नाहीत, त्यांना साधू म्हणा. आणि मुनी कोणाला म्हणावं? जे ऋषी तुल्य आहेत, जे ऋषी आहेत त्यांना मुनी म्हणा. अशा सर्वांनी सांगितलं काय? गुरु भक्ती विन तरला नाही कोणी. ही मी बोलत नाही, संत साधू मुनी बोलताती. आणि याच वाक्याला संत शिरोमणी सद्गुरु गणेशनाथ बाबांनी शिक्कामोर्तब केला. महाराज बोलतात, गणेशनाथ म्हणे सद्गुरु तारका, गणेशनाथ म्हणे सद्गुरु तारका.
सद्गुरु तारक उद्धरती लोक ज्याच्या नामे, सद्गुरु वाचून वदे ज्याची वाणी. नरेशनाथ महाराज बोलतात की सद्गुरु शिवाय जर एखादा चांगलं बोलतही असेल, एखाद्याकडे पांडित्य असेल, तरी सुद्धा तो अभक्त आहे, त्याची वाणी ही चांगली नाही. अभक्त तो प्राणी पाहू नये. नाथांनी पुन्हा शिक्कामोर्तब केला. गणेशनाथ म्हणे सद्गुरु तारक, तारणारा केवळ सद्गुरूच आहे, तोच तारतो. मग ते करतात काय? त्यांच्या नावाने उद्धरती लोक त्याच्या नामे. म्हणून या अभंगाचा विचार करत असताना केवळ गुरु महिमा हा नाथांना प्रगट करायचा असेल आहे असं म्हणत नाही, कारण त्यांच्या शब्दापर्यंत आपल्या अर्थ पोहोचणं अशक्य आहे. हे शब्द संतांचे आहेत. संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये राम आहे. तुकोबरा बोलतात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. पण देवाशी आपण आपली तुलना कधी करू नये. कदाचित नाथांना गुरुचा महिमा प्रगट करायचा असेल म्हणून त्यांच्याच दरबारामध्ये त्यांच्याच अभंगावरती सेवा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांच्या कृपेने, सद्गुरुनाथांच्या कृपेने करण्याचा प्रयत्न केला. 4 चरणाचा अभंग आहे. पहिलं चरण आपण सोडलंय आणि 3 चरण सोडलेत, बरोबर.
हां हां, मी म्हटलं 10 वाजलेत लगेच झोपले काही की. पहिलं चरण आपण सोडलंय, 3 सोडलेत, पुन्हा नाथांनी कृपा केली, याचा विचार आपण नक्की करणार आहोत. सर्वांना जेवायचे याची मला काळजी आहे. अगदी 1 मिनिट आपला घेतो. काली आपण ऐकलं असेल आणि 4 तारखेला बरोबर माऊलींची सेवा कधी आहे छोटे माऊली? 4 तारखेला तुम्हाला माऊली सांगतील. खरं म्हणजे हे वर्ष अत्यंत पवित्र वर्ष आहे. याच वर्षामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांच्या जन्म उत्सवाला 750 वर्ष पूर्ण झाले. याच वर्षामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण झाली. आणि याच वर्षामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या समाधी उत्सवाला जवळजवळ 675 वर्ष पूर्ण झाले. आणि त्याचे एक औचित्य साधून हा अत्यंत सुवर्णयोग यावर्षी मिळून आला. आणि म्हणून छोटे माऊलींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभर मोठी मोठी सत्संग सप्ताह सोहळे संपन्न झाले. पण मराठवाड्याच्या वतीने, लातूर जिल्ह्याच्या वतीने तो कुठंतरी झाला पाहिजे हा एक संकल्प मनाशी बाळगून सर्व मंडळी माऊलींकडे गेली. आणि माऊलींनी आपल्याला तो वेळ दिला, दिवस दिला. जवळजवळ 2026च्या कालावधीमध्ये 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये लातूरजवळ खंडापूर नावाची नगरी आहे आणि त्या खंडापूरमध्ये अत्यंत भव्य दिव्य सोहळा, भक्ती महिमा, सत्संग सोहळा संपन्न होणार आहे. आदरणीय गुरुवरे छोटे माऊलींचीच कथा आहे. ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 2 सत्रामध्ये कीर्तन असतील सकाळ आणि सायंकाळी आणि खूप मोठा सोहळा होणार आहे. जवळजवळ त्या उत्सवाला 5 ते 7 लाख भाविक येणार आहेत. आणि त्याचं वैशिष्ट्य जर काय असेल तर त्याचं एक अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका, ज्ञानोबरायांच्या पादुका, नामदेवरायांच्या पादुका, जनाबाईच्या पादुका या तिघांच्याही चरण पादुका आपल्या लातूरला येणार आहेत. त्यासुद्धा 9 दिवस. ज्या पादुका आळंदी पंढरपूर वारी करतात, देहू पंढरपूर वारी करतात, रथात आपल्याला तिथं दर्शन होत नाही, चेंगराचेंगरी होते. पण आपल्या भाग्याने त्या पादुका आपल्या जवळ येत आहेत. अगदी आपल्या जवळ 9 दिवस तुम्हाला दर्शन होणार आहे. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे. प्रत्येकाने यायचं आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि विशेष हा उत्सव कोण्या एका व्यक्तीच्या मालकीचा नाही, कोण्या एका माणसाचा नाही, कोण्या व्यक्तीचा नाही, कोण्या एका समाजाचा नाही, कोण्या एका जातीचा नाही. हा उत्सव महाराष्ट्रातील संबंध वारकऱ्यांचा आहे. आणि वारकऱ्यांसाठी म्हणून आपण इथे यायचं. सगळे वारकरी तिथे येणार आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला 1 दिवस दिलेला आहे. मला वाटतं आपला तालुका कोणता आहे ते? वा, औसा. भाग्य आहे तुमचं, औसा तालुक्यालाच पहिला दिवस आहे. वा, सुरुवातच तुमच्यापासून. आणि पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये सद्गुरू गहिनीनाथ बाबांचं कीर्तन आहे. आणि मग आपल्याकडे आता औसा तालुका आहे, काही मंडळी आपल्याकडे येतील, औसा तालुक्याचे काही ज्येष्ठ नाथ बाबाच आपल्याकडे आहेत, त्याला काही अडचण नाही. आणि आपल्याला एकच काम करायचं, कोणतं? येणाऱ्या वारकऱ्यासाठी फक्त भोजनाची व्यवस्था आपल्याकडे आहे. प्रत्येक तालुक्याला 1 दिवस आहे. मग त्यांनी भाकरी आणायच्यात. कमीत कमी 11 भाकरी प्रत्येक घरातून गेल्या पाहिजेत. कमीत कमी 11, 111 चालतील, काही अडचण नाही. कमीत कमी 11 सांगायला लागलोय. मग 51, 21 काय असेल ते माऊल्या हो देचाल की, काय अडचण नाही. 11 भाकरी वा वा, काही अडचण नाही. हो, शहरात जरा अवघड आहे. शहरात माणसं मोजून बाया स्वयंपाक करतात, खेड्यात तसं नाही. इथं काही अडचण नाही. आणि आमटीसाठी म्हणून 500 रुपये ते मंडळी तुमच्याकडे येतील, पावती फाडली जाईल. शक्य होईल त्यांनी ते सहकार्य करायचे. खूप मोठा सोहळा आहे. आणि पुढं आहे का, काहीच जरी देता येत नसलं, कमीत कमी थोडा वेळ द्या. माझ्या ज्ञानोबरायासाठी, माझ्या तुकोबरायासाठी, माझ्या नाथ बाबासाठी त्या मंडपामध्ये या. ज्ञानोबरायांचा नामघोष होणार आहे, तुकोबरायांचा नामघोष होईल. न सांगो, ज्ञानोबराय तुमच्यावरती कृपा करतील आणि तुम्हाला या प्रपंचातून तारून नेतील. काय सांगता येते. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी या उत्सवाला यायचे ही आपणा सर्वांच्या चरणी नम्र विनंती. झालेली ही सेवा आपण सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. सद्गुरू गणेशनाथ बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य असेल, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्यापुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तमते विनवतसे किंवा बालक बापाचे ताटे रेगे रेगोनी बापा तेची जेऊ लागे की तो संतोषीन वेगे मुखची ओढवे. आपण सर्व मंडळी या परिसरातून उपस्थित झालात. ग्रामस्थ मंडळी, टाळकरी मंडळी, गायक मंडळी, तरुण मंडळी, बाल कलाकार मंडळी. आता कोणाचा नाम उल्लेख करण्यापेक्षा आपणा सर्वांच्या प्रति मनामध्ये आदर भाव व्यक्त करतो.
आपला आवाज ज्यांनी अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला आमचे साऊंड सिस्टीमवाले त्यांचाही मनातून आभारी आहे. गणेशनाथ गणेशनाथ
ॐ